आव माय अशात आहे, अजून कुठे सुट्टी भेटली. काल दिन सांग आईन त्या जायलेत ना, डबा वगैरे लिसून जायलेत पुण्यात नाही अजून. आणि त्या आईन तेच ना, तो आजी आजी करा ना, घडी घडी बाहेर राहणार. त्याला आता कसं 3-4 दिन व्हायला सवय पडेगी ना. मग गो माय फरकच पडस ना. तरी तुम्ही कसा एकला राहता दिनभर, आणि त्याला आजीन सवय पडेगी ना. इथला काय जायचं डबल डबल कपडा घालून जाते इथल्या गरमीनं. ओ बापरे, जॅकेट शिवाय कपडाच घालत नाही. सगळा ड्रेस जॅकेट नाही येत. नुसतं असा मोकळा ड्रेस तर घालतच नाही. जॅकेट वालाच कपडा पाहिजे त्याला. इथला असा जीवडाला इथला समजस. बापरे, विचारच नका मग तुम्ही, घर समजस. असं बी जर घालू दे डायरेक्ट काढी काढी फेकस कपडा. असं आहे त्यानं मला. त्याला जॅकेट वालाच कपडा आवडतस. चल ना बाबू, घरात चल ना. जाय रे, इथला ऊन ना बाहेर काय कराय ना, आणि गरम जायला लागे राहण्यात ना. मग आता आवरं म्हणे बी दिन भरपूरच. ते एक ना पेपर चालू येतच ते. मग आता आवराय ना माय म्हणतं, अजून अण्णा ना तपास नाही काय जाय काय नाही म्हणतं. तसं ते तुम्ही दोन्ही जीव घ्यात ना, मग ते रोज म्हणे चिंता मिटी गई. नाही ते अक्काला एकलं सोडत नाही मग मी. हा. बरोबर आहे ना. मग तुमच्यासारखं आहे दाढी म्हणून आम्ही पण निश्चितच तिकडे. नाही बिन ती अक्का ते रोजच ते पायला एकदम दुखावा व्हायला लागणार चालणी गी ना. ते रोज सुद्धा म्हणजे निस्ता चुटुपुटू करे. घडी घडी देखू तर कुलूपत दिशे मायो. अक्का ना ते दुनिया ना पसार आहे म्हणतो. अक्का लाखो 2-3 लग्नेच ना मी बी होतात. पण म्हणता अण्णा ना असं व्हायला त्या अक्का लगीन मग जावाच नाही. कशी वय नवी बाई, काय वय नवी. ना बरोबर आहे ना. मम्मा चल ना मम्मा, आजी. मम्मा आजी. इराणी आजी हो का. झोप तू, गाई कर. इलागी आजी तेवढा मग. तेच ना फोन असं काढले म्हणे अण्णा तेच थोडीशी मुंग बापीस आण म्हणे. आणि मला जरी मुंगनीच भाजी करी आणि तरी चाली म्हणे. नाही तर मग थोडी खिचडी बनाय आण म्हणे मुंगनी डाळणी. असं सांग राहतात त्या. मग तरी म्हणे मुंगनी डाळणी खिचडी करी. आणि तसले पण थोडी मग शेवणी भाजी बनाई. मग अजून थोडासा मुंग वेगळा बापीस आणि बी दात. असं करा मग, पापड वगैरे सगळं जेवण व्यवस्थित बांधली जा. आणि मग घ्या टाईम त्याचा कपडा वगैरे लिसन. तरी त्या अण्णा तसले त्रास ना, मग त्या आराय मारायला लाग जातच. नाही तर त्याच गाडी लिसनी जातात नाही, आईलवेली जातात. पण मग कसं आहे, तडे एकटं सोडता येत नाही. 2-2 जण तडे राहू देतात नाही. आव माय कचका असतो दवाखाना नावी. मग घर चांगलं पण दवाखाना मध्ये चांगलं माणूस बी दुखी होई जास नसतो. ते असं राहत दवाखाना ना तडे बडी जास्त येडवस माणूस. पण तेच ना तेच म्हणतो जरा आजी बिन दिशी राणी. आवाजी आजी करा ना म्हणतो. ती आजी लिसन थोडं झोपत मग. तर त्यांना आजी तरी बनवी म्हणतो थोडंसं. जरा आजीला का मार देऊ का काय वरे का अण्णाला नाही अजून. नाही ना गंगाताई, काल दिन बेटी म्हणे सुट्टी सांगी राहणार तसं. माय नंदुरबारला चालण्यात जातोत ना अशात आहे मग आपण. ओ माय दवाखाना मा गर्दीनी करू देतस ना तडे, काय नाही देतस ना. मग तो बंटी दादानीच नाही सांग दे दखणार असले बी नाही काहीच नाही. कोणले फोन पान बी नाही सगळा साईस मा कोणलेच काय सांगेल नाही. घरे आशा आहे म्हणे कोणलेच काय सांगा नाही म्हणे. आकाने बी वर्जी दिदा ना, मग ते मी त्या आकान संग चालले जातो. मी इथला टाइम तीर मारतो का. म्हणजे जीव कसा आहे तुमले माहिती आहे ना. मग बरोबर आहे ना. ते कसं सगळ्या सोबत राहतच ना. मला सुद्धा ते रोज नसतं काढले पहिला दिन जे रोज ऑपरेशन व्हायला ना ते रोज नंतर या पोरगाले संतडे नर्स तर इंटरव्ह्यू करू देतात मी डायरेक्ट. लहान बाळाला दवाखान्यात आणायचं नाही, बाळाची तब्येत बिघडेल. तुम्ही एवढंसं फुलसारख्या मुलाला म्हणे दवाखान्यात का आणता म्हणे. अशा टचटचं बोलतीस तर बसत्या नुसत्या. मग तशी राज दवाखानाच ना म्हणा ते तशीच. काय नाही येऊ द्या ना मग काल नाही जायचं. मग काल दिनाची सुख चालतं नाही येऊ देत असते. मग काय बिगर काम नाही इथलं उन्नन त्यानं जावा ते जे ना. मग अण्णाने बी उपाधीच वाढी गी माय बटी कधी तेच ना माय. अण्णानं बट सप्पनच वय जायले बाई. अण्णा असा कोणले डोळ्याला दिशे ते कोणले दिशे नाही म्हणतो. बापरे, मी कितला वर्ष राहीन वाटे ताम ना. अण्णा तसं म्हणजे कसं वेगळंच वाग नव्हता बोलतो. खरंच सकाळमा चालणार जायत आणि असं काहीच नाही. अण्णा तसले आबागोबाज नाही एवढा बी. पोरीच करेत आणि असं नाही आई करले आण पोरी का ते करले आण. काय बी करा काय बी राहा सासूवा काहीच बोलत नाही. आई तिसरे 1-2 शब्द बोलतील बस. आई त्या बी डायरेक्ट मग सुटीच पडत. टाईमवर डबा वे जायला राहतले जायत. नाही वेळ राहणार तर कोणा द्या तिथे द्या ना. नाही तर मग स्वतः त्या जायत असं बस. पण असं काहीच नाही. आई रांधन ते रांधन कारकला नाल न करा काहीच नाही. असं कधीच तसे रांधेल मा बी आई खेळणीच नाही काढी.
तेच महत्वानं रास घरनं मेन व्यक्ती जर समजदार राहिना ना ते घर कत्तानं कत्त पोची जास. आणि मेन व्यक्ती जर उचकेल राहिना ना ते त्या घर नाही ना पुरा इंगा वारावी जास. मग अण्णा कितला टेप बने बहीण बापरे. अण्णाचा अण्णा आहे असं कसं काय गाडी नाही घेतात अण्णा त्या बी काय माहिती बाई. कधी ना मध्ये असं कधीच काय बाई नाही बिचाराने सपडी राय येडांग्यान गतवे जाई नसता. आणि तो काम करणार माणूस आहे ना त्यान जीव चटपट करस ते जे ना मग पडी राय सनी ससूप मारेल नाही गतवे घेतो अण्णा कसा बी. अण्णा इथला समजदार होता ना बाया पटेल बी राहत ना तरी अक्काला अशी नाही म्हणते मला चहा कर दे का काय. बसेल राहतो बसूच दे अण्णा त्रास दे दाने अण्णानी पण अक्काले. आजी मम्मा आजी मम्मा कुठे आजी. आलो हा बिडी घेऊ ना भाऊ बस पायरी चढाय ना आधी का बरं काय. अरे राम दत्त तैली घरले राम तुम्ही त्या गोष्टी डब्बा होता तरीच राही की तैली ना. राहू देऊ का येस ना मी संध्याकाळी का बर नको येऊ. आणि मग का वानो कॅन्टीन मांडलेली शे असं ते शे पोरातल्या गाडीने उपाधी बी आपण मला येवाल कराशे मग रे का बी आती एकली शे ना मग काय नाही दिवीच्यात मग दोन्ही जण पण तू नानाला बी जसं लागे तसं बनायलीस तटून सांगितशील ऑर्डर दिसन. चाल मग तो काय उभा आहे ना म्हणून वाटत राहा ना तो. बापरे एक सारखा आजी चाला ना होत्या ना झोपीस बी राहता तो त्याला 2 दाव बेडरूम मागायला म्हणे तो 2 दाव दारू गाडी सनी लागेल डायरेक्ट वट्टावर. आजी कुठे मम्मा आजी कुठे. मग म्हणून वाटत राहता तो उभा आहे ना तो काय त्याला जपाडच ना आधी जपी जातीन त्या मायांड राहते. चाल मग त्या डबा जरासा पाणी माहीत तरी काढलीच बोनी वास मारतीन त्या उष्टा होतात तिथे लिहिल्या का तू नानान जोडे बटी घेऊ तडे इतडेच राही रे म्हण दादा. मग त्या डबा बटा मजा नाच घामलाय जाते नुसतं पाणी माहीत काढी सांगते त्या म्हणा. येस घरीन घसडली सुरभाऊ मी बंटी दादा घर घसडाय जातील फक्त उष्ट पाणी ना त्या तडे बेसिंगशे ना तडे नुसतं पाणी महिना सन्नाई महिना काढले ते उष्ट तेवढं. चालेल मग जपाडच ना त्याला आधी. चाल काय हो मायात का कस काय अण्णा त्याची तब्येत बरी येऊ बी ना ते. मग आज जेवण करून तू नानाने 1-1.5 पोई का दी आज जराशी मग निदान खिचडी का दी खाद्या जेवणात ना त्या रेखान म्हणजे आणि तूप पुई अशी बांधलेलं होती कातीन म्हणे त्या भाऊ शेवण भाजी काय मग निदान खिचडी तूप टाकी सनी ती खादी त्या सनी मजाना जेवणात आज ते खातीन पेतीन ना मग काही नाही लवकर चांगला होई जातील. तेच नाव माय म्हणतं केरोज ना अण्णा त्याचं घर बी नाही आणा अजून काय नाही तब्येत म्हणतं तपास करू म्हणतं. पुलका कापता मला या अजून मी बट्टा पसारा सोडीन डायरेक्ट नाही घेऊन कारण कसं आहे म्हणतो का माहिती जर निघणं ना त्या पुलकाचा मागे जर लागणार ना माणूस ते उठावतच नाही मग त्या मशीनवर काय. आता एप्रिल महिना ना 2-3 लग्न आहेत 1 तारीख ना आणि 3 नवऱ्याचा पोलका येतच गंगा अशा सकाळी मी जास नाही तिथला म्हणा अंडोरनी त्या नर्स पाणी गरम पाणी बी मागितली दो त्यानं बापले मजानं पुशी दिलं त्या पारू माल होता त्या नावरी मजानं आणि कपडा बी बदलाई दितात आणि मजा ना को नाश्ता करायचं नाही बापले चहा पाणी पाहिजे मस्त बसाटेल होतं. गडीभर चाला म्हणे इथलं तिथलं चालावतच त्या ना डॉक्टरच सांगेलचे चला ना ठेवा एवढं तेवढं म्हणशील ते मजानं फिरतात तुला अण्णा. दादा उन्हा तेरच म्हणा टेन्शन म्हणजे पुरं उतारले जाते आणि मग हो माय पोटनं रास कर जा मग अशा म्हणी आहेत का बिन म्हणे नकट वकट पोटनं कोटा पैसा घाट ना आई खरंच हो माय अशी पाय झालं ती बाई म्हणे त्यांनी साधं काम काल दिन त्या गहून बी तिथं उधड जे त्यांची राहते कापाचं म्हणणे काढाचं म्हण डायरेक्ट काय आम्हा पोतावर येशील ठेवानं सांग दिलं जे जाई ते जाई मर 1-2 पोतानी कोट जाय दुसरं काय बी माणूस कोटे जीव दी बरोबर आहे हो माय जा जात तो आणि आधी वावरेसा नानस सोड द्या बिन मी ते म्हणस आता अण्णा बी आधीच विजाई जरा असा काय नाही व अण्णा आहे ना वातडा आहे मजानं चला फिरायला लाग जाई 8-15 दिन महिनाभर जमते काय नाही बिन कुदरत ना पहिलं असलीच रास ते आहे ना कोडाय शरीर वैदास ते शेज म्हणा चला बिन चला अण्णा येतीन काल दिन तर वैशी सुद्धा दुपार पाहिन मग तेच ना म्हणतं गुढीपाडा आहे बोल ये पुन्हा अण्णा घर आपली बी गुढीपाडान तयारी कर बिन रे का